नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत असं भरलं वांगं बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम वांगी कापून घ्यायची आहेत. त्याच्यात काय आळी काय किडा लागला नाही ते सर्व चेक करून घ्यायचे आहेत. छान असे वांगीचे 4 भाग करायचे आहेत. तर आता आपण तसेच सगळे वांगे कापून घेणार आहे आणि आतमध्ये चेक करून घ्यायचं काय घाण आळी काय आहे का. तर आपण सगळी वांगी कापून घेतल्यात. आता आपण बारीक करून घेतला आहे कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि थोडे एकजीव करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करायचं. छान असं मिक्स झालं की आपण त्याच्यात पावडर मसाले सगळे यूज करायचे आहेत. तर सर्व एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ. तर त्याच्यात 1 चमचा घाटी मसाला आहे तो टाकून घेऊ. हळद, धना पावडर, जिरा पावडर सर्व मसाले टाकून घ्यायचे आपल्या आवडीनुसार. चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाला आपण वांग्यामध्ये भरला तर तो बाहेर पडणार नाही. तर छान असा मिक्स झालेला आहे. आता आपण वांगी कट करून घेतली होती का नाही त्याच्यात मसाला भरून घ्यायचा आहे. तर छान असं व्यवस्थित सर्व एकजीव झाला पाहिजे. कोण मसाला भाजून घेतं नंतर वांगी टाकतं, पण आपण वांग्यात मसाला भरून घेणार आहे आधी. तर छान असं उघडायचं आणि त्याच्या आतपर्यंत मसाला दाबून भरून घ्यायचा. तर छान असं दाबून भरायचं, चमच्याने असं आतपर्यंत गेला पाहिजे. तर अशाच प्रकारे सर्व मसाले टाकून आपण वांगी भरून घेणार आहे. किती छान असं दाबून भरून घेतलं बघू शकता. तर सर्व वांगी भरून झालेली आहेत. आता तेल गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेणार आहे. जिरे छान तडतडले की आता आपण जी वांगी भरून ठेवली होती त्याच्या अगोदर थोडीशी हिंग टाकून घेऊ. आता एक एक करून सर्व वांगी सोडून घ्यायची. आणि छान एकजीव 2 ते 3 मिनटं आपण भाजून घेणार आहे तेलातच त्याला. थोडासाच कलर चेंज झाला का नाही वांग्याचा छान भाजले जातात. आता असा कलर आहे. थोड्या उशिराने बघा तुम्ही 2 मिनटांनी त्याचा कलर थोडासा चेंज होईल. तर छान अशी आपली वांगी भाजली गेल्यात. आता आपला जो राहिलेला मसाला होता का नाही तो सुद्धा आपण तेलात सोडून घ्यायचा आहे. तर छान असे वांगी भाजून रेडी झाल्यात. थोडीशी जागा करूया मसाल्याला आणि राहिलेला मसाला पण टाकून घेऊ. तो सुद्धा आपण थोडासा तेलामध्ये परतून घेणार आहे. तो सर्व जेवढा राहिला होता तेवढा मसाला टाकून घेऊ आणि तीच भांडं छान व्यवस्थित धुवून त्याचंच पाणी आपण वांग्यात टाकणार आहोत. छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे तेलात आणि जेवढं आपल्याला घट्ट रस्सा पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे. छान भाजून रेडी झाले. आता आपण छान व्यवस्थित त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने. तर सध्या भाकरी संग खायचं आहे म्हणून मी 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. आता एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि 1 शिटी करायची. 1 शिटी झाली की कुकर बंद करायचा. रेडी झालं आहे आपलं भरलेलं वांगं. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.